आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता, वेद, पुराण. विषय 3 अध्याय. पवित्र हिंदू समाजात प्रचलित गीता तसेच वेदांच्या विरुद्ध साधना कशी सुरू झाली. 4ही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तसेच अथर्ववेद हिंदू समाज हृदयापासून मानतो की यात परमात्मा यांच्या महिम्याची माहिती तसेच साधनेची माहिती देखील सत्य आहे. हे देखील मानतो की श्रीमद भगवद गीता 4ही वेदांचा सार आहे, संक्षिप्त रूप आहे. हिंदू वेद व्यवस्थितपणे समजू शकले नाहीत, कारण हे होते की वेदांचे ज्ञान राजा नाभिराज म्हणजे ऋषभदेवचे पिता याच्यानंतर नष्ट झालेले होते. त्यावेळी सत्ययुग जवळपास 1,00,000 वर्षात संपले होते. ऋषीजन एक दुसऱ्याचे ऐकून किंवा बघून शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण करू लागले, ज्याचं प्रत्यक्ष प्रमाण उपरोक्त ऋषभदेवजी तसेच मरीची म्हणजे महावीर जैनच्या क्रियांचे आणि उपलब्धी म्हणजे यश व दुर्गतीच्या प्रकरणामध्ये आहे. गीता अध्याय 6 श्लोक 16 मध्ये म्हटले आहे, हे अर्जुन, हा योग म्हणजे साधना ना तर खूप खाणाऱ्यांचा आणि ना अजिबात न खाणाऱ्यांचा म्हणजे निराहार म्हणजे उपाशी राहणाऱ्याचा, ना जास्त झोपणाऱ्याचा तसेच ना अधिक जागणाऱ्याचा सिद्ध होतो. यावरून सिद्ध होते की ऋषभदेवजी यांनी व मरीचीजी यांनी शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण केले, ज्या कारणाने त्यांची साधना व्यर्थ होती. हीच साधना म्हणजे व्रत करणे, तप करणे, हठयोग करणे, तीर्थभ्रमण करणे, भूतपूजा, पितरपूजा म्हणजे अस्थि वेचणे, 13वा महिना व वर्ष मनवणे, श्राद्ध करणे, पिंडदान करणे, देवी देवतांची पूजा करणे, कुंभमेळ्यात पर्वणीला स्नानास जाणे, 4 धामांची यात्रा करणे, श्री रामचंद्र, श्री कृष्णचंद्र, श्री शंकरजी आणि श्री विष्णूजी इत्यादी देवतांची पूजा वर्तमानात सर्व हिंदू समाज करत आहे, जी शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण असल्याने पूर्णपणे व्यर्थ आहे. गीता अध्याय 4 श्लोक 1-2 पुन्हा ऐकूया. गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की मी हा योग म्हणजे गीतेचे ज्ञान जे वेदज्ञान आहे कश्यपचा पुत्र सूर्याला दिले होते. सूर्याने आपला पुत्र मनूला दिले, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला दिले, इक्ष्वाकूने आपले वंशज राजांना दिले. नंतर इक्ष्वाकू वंशीय शेवटचा कुळकर म्हणजे महापुरुष राजा नाभिराज पर्यंत वेदज्ञानाच्या आधाराने भक्ती राहिली. राजा नाभिराजचा पुत्र ऋषभदेव झाला. ऋषभदेवने वेदविधी त्यागून मनमाने आचरण करण्यास सुरू केले. तेव्हापासूनच सर्व ऋषींनी एक दुसऱ्याचे पाहून व ऐकून हठयोग, घोर तपश्चर्या केल्या, ज्या शास्त्रविरुद्ध होत्या. त्याच अनुभवातून 18 पुराणांची रचना केली गेली. गीता अध्याय 4 श्लोक 1-2 मध्ये हे देखील स्पष्ट केले आहे, हे परंतप अर्जुन, हे योगहा म्हणजे गीतेचे ज्ञान खूप काळापासून, नष्टहा म्हणजे नष्ट झाले आहे, जवळपास लुप्त झाले आहे. निष्कर्ष, वेदज्ञानाचा अभाव नाभिराज नंतर सत्ययुगातच झाला होता, हे वर प्रमाणित केले आहे. ऋषींनी शास्त्रविधी त्यागून आपल्या इच्छेने मनमाने आचरण केले, ते अनुभव पुराणांमध्ये लिहिलेले आहे. गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये स्पष्ट केले आहे. गीता अध्याय 16 श्लोक 23. जी व्यक्ती शास्त्रविधी त्यागून आपल्या इच्छेने मनमाने आचरण करत आहे त्याला ना कोणतेही सुख प्राप्त होते ना सिद्धी प्राप्त होते. जी कार्यसिद्धी करते ना मोक्षाला सहयोगी होते, तसेच ना त्याची गती म्हणजे मोक्ष होते. गीता अध्याय 16 श्लोक 24. म्हणून तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य म्हणजे जे भक्ती कर्म करण्यायोग्य आहे आणि अकर्तव्यासाठी म्हणजे जे भक्ती कर्म करण्यायोग्य नाही यासाठी शास्त्रच प्रमाण आहेत. तू शास्त्रोक्त साधना कर. विशेष, जेव्हा गीतेचे ज्ञान सांगितले गेले त्यावेळी द्वापार युग फक्त 100 वर्ष शिल्लक होते. गणिती पद्धतीने समजून घेऊया. 4 युग आहेत. सत्ययुग 17,28,000 वर्षांचा कालावधी अधिक त्रेतायुग 12,96,000 वर्षांचा कालावधी अधिक द्वापारयुग 8,64,000 वर्षांचा कालावधी, यांची बेरीज 38,88,000 वर्षे. जेव्हा गीतेचे ज्ञान सांगितले गेले तेव्हा द्वापारयुग 100 वर्ष बाकी होते. म्हणून सत्ययुगाच्या सुरुवातीपासून म्हणजे
38,88,000 वजा 100 बरोबर 38,87,900 वर्षांनंतर गीतेचे ज्ञान सांगितले गेले. नाभिराज राजाचा कालावधी सत्ययुगाच्या सुरुवातीला राहिला, कारण ते इक्ष्वाकुजी यांचे पणतू होते. मनूचा जीवनकाळ सत्ययुगाच्या प्रारंभीच राहिला होता. राजा इक्ष्वाकू मनूजीचे पुत्र होते. जर नाभिराजपर्यंत 1,00,000 वर्ष सत्ययुग होऊन गेले मानले तर गीता ज्ञान राजा नाभिराजजी यांच्या 37,87,900 वर्षांनंतर सांगितले गेले. सत्ययुगाच्या 1,00,000 वर्षांनंतरच्या कालावधीपासून जे शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण ऋषींनी केले तो अनुभव पुराणांमध्ये भरलेला आहे. म्हणून गीता ज्ञान देणाराने म्हटले आहे की हे यथार्थ वेद ज्ञान जवळजवळ लुप्त झाले आहे. यावरून हे सिद्ध झाले की सत्ययुगाच्या सुरुवातीच्या 1,00,000 वर्षांनंतरच्या कालावधीपासून गीता ज्ञान देईपर्यंत वेदज्ञान लुप्त होते आणि शास्त्रविरुद्ध साधना व कर्मकांड जे ऋषी करवत होते ते पुराणांमध्ये तसेच उपनिषदांमध्ये भरलेले आहे. ते आहेत जिद्द करून कठोर तपश्चर्या करणे, तीर्थांचे भ्रमण, पितर, भूतपूजा, कर्मकांड, देवतांची पूजा, मूर्तीपूजा, शिवलिंग पूजा, व्रत करणे, श्राद्ध करणे, पिंडदान करणे तसेच पर्वणी स्नान वगैरे वगैरे जे गीतेमध्ये सांगितले नाही, उलट मनाई केली आहे. आश्चर्य आहे की गीतेचे ज्ञान वाचून सुद्धा पूर्वीचे अज्ञान चालवले जात आहे. मग गीता व वेद कशासाठी वाचतात श्रीमद भगवत गीता, पण भक्तिकर्म हे गीतेच्या म्हणजे वेदांच्या विपरीत करतात. गीतेचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तर पुराण तसेच उपनिषदांमध्ये सांगितलेल्या शास्त्रविधी विरुद्ध साधनांचा त्याग करायला हवा होता, त्यांचा त्याग केला नाही. यावरून हे स्वसिद्ध आहे की हिंदू समाज हिंदू शास्त्रांमध्ये सांगितलेल्या साधनेचा त्याग करून ऋषींच्या अनुभवांचे अनुसरण करतात, जे गीता अध्याय 16 श्लोक 23 मध्ये व्यर्थ म्हटले आहे. प्रश्न 8. आपण रुची ऋषीच्या प्रसंगात हे म्हटले आहे की रुची वेद वाचत असे. त्याचे 4ही पूर्वज ऋषी होते, ते सुद्धा वेद वाचत असत. आपण हे सुद्धा म्हणता की त्यांना वेदज्ञान नव्हते. जे वेद वाचतात त्यांना वेद ज्ञान नसेल ही गोष्ट पटत नाही. उत्तर. दासाने हे म्हटले आहे की ऋषीजन वेद वाचत होते, परंतु त्यांना वेदांचे ज्ञान नव्हते. त्यांनी वेद व्यवस्थितपणे समजून घेतले नव्हते. कबीर, गुरुबिन वेद पढे जो प्राणी, समझे ना सार रहे अज्ञानी. गुरुबिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा भूष छडे मूढ किसाना. अर्थात जो पूर्ण गुरुशिवाय स्वतः वेदांचा अभ्यास करतो तो वेदांच्या ज्ञानाचा सार समजू शकत नाही, तो अज्ञानीच राहतो. उदाहरण, जसे विद्यार्थी पाठ्यक्रमाची पुस्तके स्वतः वाचत राहिले तर त्या पुस्तकातील गूढ शब्द व्यवस्थितपणे समजू शकणार नाही. जर ऋषींना पूर्ण गुरु मिळाला असता तर त्यांनी शास्त्रविरुद्ध साधना केली नसती. जसे त्यांच्याद्वारे सांगितलेले ज्ञान पुराण तसेच उपनिषदांमध्ये लिहिले आहे. गुरुशिवाय ग्रंथ म्हणजे वेद वाचणे तर असे आहे जसे एखादा शेतकरी पोकळ भुसा कांडत आहे ज्यामधून गहू प्राप्त होत नाही. वर्तमानापर्यंत ऋषीजन शास्त्रविरुद्ध साधना करून आपले जीवन नष्ट करून गेले. त्यांचे अनुसरण वर्तमानापर्यंत चालू आहे. रुची ऋषीने वेदज्ञान व्यवस्थितपणे समजून घेतले नव्हते. जर समजले असते तर पितरांचे म्हणणे मानून आपले जीवन नष्ट केले नसते. त्याच्या पितरांनी सुद्धा वेद वाचले होते. समजले नव्हते म्हणून ऋषींना सुद्धा वेदज्ञान समजले नव्हते. संपूर्ण हिंदू समाज त्याच पुराणांच्या अज्ञानानुसार भक्ती करून अनमोल मनुष्य जीवन नष्ट करीत आहे. गीता वाचून तर अज्ञान सोडायला पाहिजे होते, ते पण नाही सोडले, कारण की हिंदूंना आपल्या शास्त्रांचे व्यवस्थित ज्ञान नाही. प्रश्न 9. आपण कशी गोष्ट करत आहात? म्हणत आहात की ऋषीजन, पंडितजन, ब्राह्मणगण म्हणजे वेद वाचत होते पण समजले नाही. निराधार गोष्ट आहे. काय प्रमाण आहे आपल्याजवळ? उत्तर. प्रमाण. हिंदू समाज जो परमात्म्यावर खरी श्रद्धा ठेवतो तो श्रीमद भगवत गीतेचा पूर्ण आदर करतो आणि अनेक हिंदू भक्त किंवा भक्तमती दररोज गीतेचे वाचनही करतात. प्रत्येक हिंदू गीतेकडे विशेष आदराने पाहतो. वेळ मिळाल्यास वाचतो देखील. मूळ रूपात गीता, वेद, पुराण वगैरे सर्व संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. अनेक हिंदू विद्वानांनी गीता, वेद आणि पुराणांचा
हिंदी किंवा इतर भाषांमध्ये अनुवादही केला आहे. जो अनुवाद करतो तो तर त्या शास्त्राचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचतो. इतर हिंदू समाज त्यांनी केलेला अनुवाद खरा मानून पूर्ण विश्वासाने वाचतो. पण या शास्त्रांमध्ये काय सांगितले आहे न अनुवादक विद्वानांना समजले ना अन्य हिंदू समजले, जे रोज तो अनुवाद वाचतात. प्रमाणासाठी गीता अध्याय 9 श्लोक 25 मध्ये लिहिले आहे, पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात, म्हणजेच पितरयोनी प्राप्त करतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात, म्हणजेच भूतयोनी प्राप्त करतात. देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात, म्हणजेच देवलोकात जातात. माझी पूजा करणारे मला म्हणजे गीतेचे ज्ञान देणाऱ्याला प्राप्त होतात, म्हणजेच ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. पितर आणि भूतपूजा. मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी केल्या जाणाऱ्या कर्मकांडाला पितर आणि भूतपूजा म्हणतात. जसे चितेवरील अस्थी उचलून आणि एखाद्या पंडिताकडून पूजा अर्चा करून गंगा नदी इत्यादीमध्ये जलप्रवाहित करणे. नंतर 13व्या किंवा 17व्या दिवशी पंडिताकडून पूजा पाठ करवून घेतला जातो. त्यानंतर ते वर्ष श्राद्ध घालतात, म्हणजेच ज्या दिवशी मृत्यू झाला होता त्या तिथीला 1 वर्षानंतर कर्मकांड पूजा केली जाते. गरुड पुराणाचे पठण करवणे, श्राद्ध करवणे, पिंडदान करवणे इत्यादी इत्यादी पितरपूजा आणि भूतपूजा होय. या क्रिया करणे वेदांमध्ये अविद्या सांगितले आहे, म्हणजेच मूर्खांची पूजा म्हटले आहे, ज्यामुळे पितरांची आणि भूतांची योनी प्राप्त होते. हे गीता पण प्रमाणित करते की पितरांची पूजा केल्याने पितरयोनी व भूतपूजा केल्याने भूतयोनी प्राप्त होते. यावरून हे स्वसिद्ध होते की हिंदू समाजाने आपले धर्मग्रंथ वाचले आहेत, पण ते नीट समजून घेतलेले नाहीत. जर पुराण नीट समजले असते तर श्राद्ध करण्याचा एक विधी हा देखील आहे, जे विष्णू पुराणात या पद्धतीने वर्णन केलेले आहे, जे वेदज्ञान आहे. श्री विष्णू पुराणाच्या 3ऱ्या भागाच्या अध्याय 15 श्लोक 55-56 मध्ये म्हटले आहे की, हे भूपाल, पितृगणाचा आधार चंद्रमा आहे आणि चंद्रमाचा आधार योग आहे, म्हणून श्राद्धामध्ये योगी जनाला नियुक्त करणे अतिशय उत्तम आहे. हे राजन, जर श्राद्ध भोजन करणाऱ्या 1000 ब्राह्मणांसमोर एक योगी जरी असला तरी तो यजमानासहित त्या सर्वांचा उद्धार करतो. विचार करण्याची आवश्यकता आहे की पुराणातील हे ज्ञान सत्य आहे. हे वेदज्ञान आहे, जे सूक्ष्म वेदातून घेतले गेले आहे, जे स्वतः सच्चिदानंद घन ब्रह्म अर्थात सत्यपुरुष स्वतःच्या मुखकमलातून वाणी बोलून सांगतात. त्या तत्वज्ञानाच्या वाचनाने नाना प्रकारच्या भ्रमित ज्ञानातून मुक्त होऊन मानवाची बुद्धी कर्मकांडाचा त्याग करून परमात्मामध्ये निश्चिंत होऊन स्थिर होते. असा साधक योगी म्हणजेच सत्यशास्त्रोक्त ज्ञानानुसार साधना करणारा साधक म्हणवला जातो. योगीची ओळख. गीता अध्याय 2 श्लोक 53 मध्ये म्हटले आहे की, हे भारत, वेगवेगळी वचने ऐकल्याने विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्मामध्ये निश्चल होऊन स्थिर होईल तेव्हा तू योगास प्राप्त होशील, म्हणजे योगी बनशील. भावार्थ. तत्वज्ञान ऐकल्यानंतर भक्त किंवा भक्तमतींचे अन्य लोकवेदातून मन उडते. केवळ तत्वज्ञानानुसार साधना करतो त्यावेळी भक्ताची बुद्धी एक परमक्षर ब्रह्म अर्थात पूर्ण ब्रह्म परमात्मा यांच्यावर स्थिर होते. तेव्हा तो योगास प्राप्त होतो, अर्थात तो योगी बनतो. म्हणजेच शास्त्र अनुकूल भक्ती केल्याने तो योगी बनतो, सत्य साधना करणारा भक्त बनतो. मी म्हणजे रामपाल दास शास्त्रोक्त साधना करतो, तसेच अनुयायांकडून करवून घेतो. आम्ही सर्व योगी आहोत. एक परमक्षर ब्रह्म अर्थात सत्यपुरुषाला इष्ट मानून शास्त्रोक्त भक्ती निश्चल मनाने करतो. आम्ही आश्रमात पाठाचे आयोजन करतो. सर्व अनुयायी दान करतात, त्याचे भोजन बनवले जाते. परमक्षर ब्रह्म यांना यज्ञात प्रतिष्ठित करतो, त्यांना भोग लावतो. ते सर्व योगी म्हणजे भक्त आणि भक्तमती खातात. दानकर्त्यांचा साऱ्या परिवाराचा पितरांचा उद्धार होतो, तसेच मोक्षही प्राप्त होतो. आम्ही श्राद्ध रूपात जेवण बनवत नाही, आम्ही प्रसाद रूपात जेवण बनवतो. कबीर, एकै साधे सब सधे, सब साधे सब जाय, मालिसीचे मूलकू फले फुले अघाय. अर्थात जसे रोपट्याच्या मुळांचे सिंचन केले तर पूर्ण रोपटे तृप्त होते, तसेच खूप बहरते.
जर रोपट्याला उलट फांद्यांच्या बाजूने जमिनीत दाबून मुळे वर केली व सर्व फांद्यांचे सिंचन केले, म्हणजे अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला, तर रोपटे नष्ट होईल. गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 3 मध्ये हे प्रकरण विस्ताराने सांगितले आहे. ऐका याच पुस्तकात पान नंबर 115 वर. हा दास म्हणजे रामपाल दास पण धार्मिक विधी म्हणजे श्रद्धेने पूजा करतो आणि करवतो, जे करण्याने साधक पितर भूत बनत नाही, त्याऐवजी पूर्ण मोक्ष प्राप्त करतो. तसेच जे पूर्वज चुकीची साधना म्हणजे शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण अर्थात पूजा करून पितर भूत बनले आहेत, त्यांची देखील सुटका होते. हेच प्रमाण याच विष्णू पुराणात पान नंबर 209 वर याच तृतीय अंशाच्या अध्याय 14 श्लोक 20 ते 31 मध्ये देखील लिहिले आहे की ज्याच्याजवळ श्राद्ध करण्यास धन नाही, तर त्याने हे म्हणावे, हे पितरगणांनो, आपण माझ्या भक्तीने तृप्ती लाभ प्राप्त करा, कारण की माझ्याजवळ श्राद्ध करण्यास धन नाही. श्रोतेहो, कृपया विचार करा की जेव्हा भक्ती म्हणजे मंत्रजपाची कमाईने पितर तृप्त होतात, तर मग अन्य कर्मकांडांची काय आवश्यकता आहे? हा सर्व खटाटोप ज्ञानहीन गुरु लोकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी केला आहे, कारण की गीता अध्याय 4 श्लोक 33 मध्ये देखील लिहिले आहे, द्रव्य म्हणजे धनाने केलेले यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानापेक्षा ज्ञान यज्ञ म्हणजे तत्वज्ञान ऐकून समजून केली गेलेली साधना श्रेष्ठ आहे. एक आणखी विशेष विचारणीय विषय आहे की विष्णू पुराणात पितर व देव पूजण्याचा आदेश एका ऋषीचा आहे, तसेच वेद व गीताजीमध्ये पितर व देवतांच्या पूजेचा निषेध आहे. जो आदेश ब्रह्म म्हणजे कालरूपी ब्रह्म भगवानाचा आहे. जर पुराणांनुसार साधना करीत आहात तर परमेश्वराच्या आदेशाची अवहेलना होते, ज्या कारणाने साधक दंडाचा भागीदार होतो. आम्ही पितरांची आणि भूतांची पूजा करीत नाही, आम्ही शास्त्रोक्त साधना करतो, जी गीता अध्याय 3 श्लोक 10 ते 15 पर्यंत वर्णित आहे. आम्ही सूक्ष्म वेदाचे पठण करतो, त्यात 5 यज्ञ असतात.